हाय हॅलो, मी पत्रकार रोहिदास ठोंबरे भीमाशंकरच्या अभयारण्यात पुन्हा एकदा आपलं स्वागत करीत आहोत। आज आपण चाललो आहोत पदरगडाला भेट द्यायला। पदरगड हा एक ऐतिहासिक किल्ला आहे। या किल्ल्यावरती राजे महाराजांचे अस्तित्व होते। हा जो गाव आहे अतिशय निसर्गरम्य असा गाव। या गावाचे 40-45 घरांची वस्ती असलेला निसर्गरम्य परिसर। आणि या निसर्गरम्य परिसरामध्ये आपण पाहतोय हा जो समोरचा जो घर आहे हा आपल्या पुजारी बाबांचा हा घर आहे। आणि बाबा आपल्या समोर इथे उपस्थित आहेत। आणि आज आपल्याला पदरगडाचा हा जो किल्ला आहे हा किल्ला आहे बाबांच्या घरापासून अगदी जवळच आपल्याला दिसतोय। आणि या किल्ल्यावरती आपल्याला जाण्यासाठी बाबांचं आपल्याला अतिशय मार्गदर्शन लाभणार आहे। प्रत्यक्ष आपण बाबांनाच विचारू, बाबा या किल्ल्यावरती आपण आतापर्यंत जाऊन आलेले आहात का? हो, अनेक वेळा जाऊन आला? अनेक वेळा जाऊन आलेले आहेत बाबा। आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला निश्चितच फायदेशीर ठरणार आहे। तर आपण आता पुढची आपली वाटचाल सुरू करू पदरगडाच्या दिशेने। आणि एकंदरीत ह्या दिशेने जात असताना आपण बाबांबरोबर थोडासा बाबांचा परिचय जाणून घेऊ। बाबा आपलं नाव काय बाबा? भाऊ दुंदा काटे। अच्छा, भाऊ दुंदा काटे का? आणि आपण ह्या गावामध्ये किती वर्षापासून राहता? पूर्वीच्या पासून आहे। अच्छा, पूर्वीपासून राहता का? हीच वाट आपल्याला पदरगडाच्या दिशेने घेऊन जाईल का? आणि इकडे बाबा आंब्यांची झाडं वगैरे भरपूर आंबे पण आलेले आहेत भरपूर? हो, भरपूर। अच्छा अच्छा। एकंदरीत हा निसर्गरम्य परिसर आहे। तुम्हाला मला सांगावं असं वाटतं की त्या निसर्गरम्य परिसरामध्ये आपण पाहतोय या झाडांना अनेक असे आंबे आलेले आहेत। आणि एकंदरीत निसर्गाच्या सानिध्यात एखादा व्यक्ती जेव्हा आपलं जीवन व्यतीत करत असतो तेव्हा त्याला जो आनंद मिळतो तो अतिशय खूप म्हणजे वाखाणण्याजोगा असा आनंद आहे। आणि या आनंदात जे जीवन व्यतीत करत असतात त्यांना निश्चितच एक चांगल्या सुखाचा मार्ग मिळू शकतो। आणि आता चला आपण आपल्या या पदरगडच्या दिशेने जाऊ आपण गणपती घाटाच्या रस्त्यावरती। आणि या गणपती घाटाच्या रस्त्याच्या दिशेने आपण आता गणपती घाटामध्ये आपण पोहोचणार आहोत। आणि मग गणपती बाप्पाचं दर्शन करून आपण त्याच रस्त्याच्या वरच्या दिशेने आपण पदरगडाच्या पायथ्यापाशी पोहोचणार आहोत। तर आपण आता निघू आपण गणपती घाटाकडे। ही जी वाट आहे मला नवीन येणाऱ्या भक्तांना थोडंसं अवघड घाट वाटत असेल? नाही, अवघड वाटते कारण चढत असताना नक्कीच आता पूर्णपणे मी सुद्धा थकलोय आता। आणि आणखी आपल्याला अजून पदरगडाचा पायथा वगैरे तिथे आपण पोहोचलो पण नाहीये, नाही म्हटलं तरी अजून 2 तास आपल्याला अवधी लागणार आहे। आणि आत्तापासूनच ही अशी वाट आहे। मला असं वाटतंय बाबा इथून पुढची वाट पण अशीच असेल पदरगडापर्यंत पोहोचेपर्यंत। म्हणजे नक्कीच आपल्या शरीराची जी ऊर्जा आहे ती आता कुठेतरी कमी पडावी असं जणू वाटतंय। आणि त्यासाठी नक्कीच आपण जर भरभरून खाऊन पिऊन जर आलो तर आपण ही वाट नक्कीच आपण सर करू आणि गणपती घाटाच्या तिथून आपण पदरगडापाशी निश्चितच पोहोचू आपण। मित्रांनो, मी ह्या ठिकाणी इथं एक पॅम्पलेट लावलं आहे, पर्यावरणाचा ऱ्हास आणि जीवनाचा नाश। निश्चितच इथे येणारे जे भाविक भक्त असतं या सर्वांसाठी हा जो पॅम्पलेट आहे हा निश्चित एक मार्गदर्शन स्वरूपाचा आहे की इथे येणारे काही भाविक भक्त असतात ते आपल्या प्लास्टिकच्या बॉटल्स काही खाऊची पॉकेटं वगैरे इथे टाकत असतात। आणि मग त्याच्यामुळं इथं पर्यावरणाचा ऱ्हास होतो, पर्यावरण कुठेतरी दूषित होतं। आणि त्या दूषित वातावरणामुळं निश्चितच इथली जी जलसंपत्ती आहे, इथली जी वनसंपत्ती आहे त्यांना कुठेतरी धोका पोचू शकतो। आणि म्हणून इथं हे शिवसाई मित्रमंडळ कल्याण यांनी इथं हे असे पॅम्पलेट लावलेले असतात। आणि पावसाळ्यामध्ये आणि महाशिवरात्रीला इथून खूप मोठ्या संख्येत भाविक येत असतात। गणपती घाटाच्या दिशेने ते भीमाशंकरकडे जात असतात। आणि त्या दरम्यान काही खाऊची पॉकेट किंवा प्लास्टिकच्या बॉटल्स कुठेतरी ते
टाकतात आणि मग त्या टाकल्यामुळं ते तसेच तिथं पडून राहतात आणि कित्येक वर्षी ते तसेच पडल्यामुळं तिथे कधी कधी गवत उगवत नाही आहे किंवा आणखी इथल्या प्राणीसंपत्तीला पण त्याचा तोटा सहन करावा लागतो. आणि आपण इथं पाहू शकता की झाडं वगैरे इथं अशी पावसामध्ये पाण्यामध्ये विखुरलेली दिसतात आपल्याला. आणि इथे एकंदरीत हा जो निसर्ग आपल्याला दिसतोय हा पावसामध्ये एकंदरीत खूप भरामध्ये असतो. खूप वातावरण निसर्गरम्य असतं. सर्व हिरवंगार असं वातावरण आपल्याला मोहित करतो आणि आपण पुन्हा पुन्हा या ठिकाणी भेट देतो. आता आपण आलो आहोत गणपती मंदिरामध्ये आणि आपण आता आपल्या बाप्पाचं दर्शन घेणार आहोत आणि इथून आपण आपला पुढचा प्रवास आपण सुरू करणार आहोत. बाबा, या मंदिरामध्ये तुम्ही किती वर्षापासून पुजारी म्हणून काम करता? हे 6-7 वर्ष झाली. 6-7 वर्ष झाली का? मग महाशिवरात्रीला आणि श्रावणी महिन्यामध्ये इथं भाविकांची वस्ती वगैरे होते का? हा होते. अच्छा. आणि इतर चतुर्थीला वगैरे? चतुर्थीला माणूस भरपूर असते. त्या विटा ज्या आहेत त्या विटा कशासाठी आणल्या? ते बाकडे बनवायचे. ते बाकडे बनवायचे. येणाऱ्या भाविकांना येणाऱ्या जाणाऱ्यांना एक चांगली सुविधा व्हावी बसण्यासाठी. हळदी मंडपाचं काम चालू आहे. अच्छा. ते तिथपर्यंत आलं ते पत्र राहिलं अजून ते हे सर्व आता नव्याने काम केलं? नवीन चालू. हे कोणत्या प्रकारे इथं गाडी तर येऊ शकत नाही, मग हे सगळं डोक्यावर घेऊन आलं? आता ते मार्बल गेल्या वर्षी ते बसवलं ना. तुमच्या गावाचा मंडळ इथं काम करतोय, काठेवाडी गाव? काठेवाडी. अच्छा. आणि तुम्ही इथं पुजारी म्हणून काम करता? हो. अच्छा. चला मग मित्रांनो, आपण बाप्पाचं दर्शन घेऊ. गणपती बाप्पा मोरया. बाबा, हे मंदिर खूप पूर्वीपासूनचं मंदिर आहे. मंदिर आता झालेलं आहे. पूर्वी तो दगडावर आहे ना, तो तसाच आहे पूर्वीच्या काळात. खूप पूर्वीच्या काळातलं मंदिर. बरोबर. गणपती बाप्पा मोरया. बाबा, खूप शांतता वाटते. शांतता म्हणजे इथं लय बाई शांतता. काय तुम्हाला सर्वांना मला सांगावं असं वाटतं की हे गणपती घाटाचं पवित्र असं मंदिर गेली कित्येक वर्षे या मंदिरामध्ये गणपती बाप्पाची सुबक मूर्ती इथं विराजमान आहे. आणि इथे अनेक भाविक भक्त महाशिवरात्रीला आणि श्रावणी सोमवारी इथे मोठ्या संख्येने येत असतात आणि भीमाशंकरला जात असताना प्रथम गणपती बाप्पाचं दर्शन करतात आणि तिथूनच त्यांचा पुढचा प्रवास ते सुरू ठेवतात. असं म्हणतात तिथं की गणपती बाप्पा एका छोट्याशा दगडावर इथं विराजमान होते आणि तिथून एक मनात एक संकल्प आला आणि इथं एक मंदिर उभं राहिला. आणि या मंदिराची ख्याती अशी की इथे मन अतिशय शांत होतं. मनाला एक नवीन प्रकारची एक उत्तम अशी शांती लाभते. नव्हे तर माणूस कितीतरी टेन्शनमध्ये असेल आणि जर इथे काही मिनिटं काही तास जर त्यांनी इथं घालवलं तर नक्कीच त्याची शांती दूर होईल, त्याचं मन प्रसन्न होईल अशी या मंदिराची ख्याती आहे. आणि म्हणून इथे सर्व भक्तगण मोठ्या संख्येने येत असतात. गणपती बाप्पा. अतिशय भयानक अशी ही वाट, पूर्णपणे थकवा येईल अशी ही वाट. आणि या वाटेने येणारा जो आनंद आहे आम्हाला खूप मोठा असा आनंद म्हणावा लागेल. कारण एरवी आपण भटकंती करताना असे रस्ते जेव्हा आपल्या वाटेला येतात तेव्हा निश्चितच या अभयारण्यामधला जो खराखुरा जो आनंद असतो तो आपल्याला मिळतो. आणि विशेष म्हणजे जर सांगायचं म्हटलं तर एरवी पावसामध्ये या अभयारण्याला भेट द्यायला जी मजा असते ती काही वेगळीच मजा असते. कारण बाजूला आपल्याला जर परिसर बघितलं तर या परिसरामध्ये असंख्य छोटे मोठे धबधबे आपल्याला पावसामध्ये पाहायला मिळतात. आणि मग त्या धबधब्याने जो वाहणारा जो पाणी आहे आणि मग ते दृश्य पाहत असताना जणू काही आपण स्वर्गात आहोत का काय. म्हणजे स्वर्ग कोणी पाहिला नाही आहे, पण प्रत्यक्ष आपल्याला जर स्वर्ग पाहायचा असेल तर एकदा तरी अवश्य पावसाळ्यामध्ये या भीमाशंकरच्या अभयारण्याला जरूर भेट द्यावी. कारण इथली जी वनसंपत्ती आहे, इथली जी प्राणी संपत्ती आहे, एरवी तुम्हाला
वातावरणामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. पण तुम्ही जर एकटे दुकटे जेव्हा असता तेव्हा तुम्हाला निश्चितच इथली प्राणी संपत्ती, इथली वनसंपत्ती याचं तुम्हाला अभ्यास करायला मिळेल चांगल्या प्रकारे. आणि तुम्हाला एकंदरीत एक तुम्ही चांगलं गाईड होऊ शकता. कारण जेव्हा तुम्ही एकटे दुकटे वनातून चालले असतात तेव्हा तुम्हाला रस्ता कधी माहीत नसतो, कधी वाट माहीत नसते. आणि अशामुळं आपण कुठेतरी वाट भटकू शकतो. आणि अभयारण्य एवढे प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरलेले असतात की आपल्याला कधी कधी दिवसभर वाटसुद्धा सापडत नाही आहे. आणि म्हणून या पदरगडाला पोहोचण्यासाठी आपल्या इथे उपस्थित आहेत बाबा. आणि हे पुजारी बाबा आपल्याला खूप मोठं मोलाचं मार्गदर्शन देत आहेत. आणि आपण ह्याच दिशेने आता जे चाललो आहोत आणि याचं पूर्ण जे मार्गदर्शन आहे ते बाबा करतात. आणि बाबा अनेक वेळा त्या किल्ल्याला भेट दिली बाबांनी. आणि आता ही जी आपण ज्या वाटेने आपण चाललो आहोत ही वाट बाबांना माहिती आहे. नाहीतर इथं जंगलामध्ये अशा दुसऱ्या पण वाटा आहेत. आणि जर आपण चुकून एखाद्या दुसऱ्या वाटेने गेलो तर आपण कदाचित दिवसभर एखाद्या आपल्या मेन जो रस्ता आहे त्या रस्त्याला आपण येऊ शकणार नाही आहे. म्हणून अशा वेळेला तुम्ही अभयारण्यातून फिरत असताना जर तुमच्या जवळ जर एखादा मॅप असेल, जर तुमच्या सोबत जर एखादा गाईड असेल आणि तिथली माहिती देणारा असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही, तुम्हाला कसला त्रास नाही होऊ शकत. आणि विथ तुम्हाला चांगलं एक तिथला जो क्षेत्राचा जो अभ्यास आहे, तिथल्या परिसराचा अभ्यास तुम्हाला चांगला करता येईल. तर चला आपण किल्ल्याच्या दिशेने आपण वाटचाल करू. भीमाशंकर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र असं ज्योतिर्लिंग मानलं जातं. आणि जवळजवळ 2500 ते 2500 फूट एवढ्या उंचीवर हे ठिकाण वसलेलं आहे. आणि ह्या ठिकाणाला भेट देताना जर पाहिलं आपण तर चारही बाजूला आपल्याला घनदाट अशी झाडी दिसते. आणि जवळजवळ कित्येक वर्षे जर पाहिलं आपण तर ही हिरवीगार झाडी आपल्याला अशीच आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथली जी वनसंपत्ती आहे ती टिकवण्यासाठी भारत सरकारने चांगले प्रयत्न केलेले आहेत. इथली प्राणी संपत्ती आणि जागोजागी या ठिकाणी तुम्हाला काही बोर्डसुद्धा लावलेले आहेत की पर्यावरणाचा ऱ्हास करू नका, जेणेकरून तो एक संदेश आहे इथं येणाऱ्या पर्यटकांना, इथे येणाऱ्या भाविक भक्तांना. आणि जर पाहिलंच आपण तर एक सध्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर झपाट्याने नामशेष होत आहेत अभयारण्ये किंवा जंगले. पण त्याचं एक उत्तम असं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर भीमाशंकर अभयारण्य हे जसंच्या तसं म्हणावं लागेल. एक खूप हिरवेगार इथं झाडी आपल्याला पाहायला मिळते. आणि हा एप्रिल महिना आहे. तुम्ही कल्पना करू शकता की पावसामध्ये या ठिकाणी किती रम्य आणि मोहक असं वातावरण असेल. पदरगडाच्या अगदी जवळ आहोत. पदरगडाचा पायथा आपण लवकरच तिथपर्यंत आपण पोहोचणार आहोत लवकरच. आणि आपल्याला इथं दिसतंय की एक असा त्रिकोणाकृती आकाराचा हा एक उंच सुळका आहे. आणि हा पदरगड किल्ला आहे. पण प्रत्यक्ष तिथे गेल्यानंतरच आपल्याला तिथलं जे वैभव आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आपण लवकरच तिथं पोहोचणार आहोत. चला मग या माझ्या मागोमाग. आता आपण आलो आहोत किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी. आणि आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला एक हौद दिसतो. इथं खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात हौद कोरण्यात आला आहे. बाबा हा हौद कधीपासूनचा आहे? म्हणजे पूर्वीच्या काळातली. पूर्वीच्या काळातला आहे का? हो. मग याची खोली वगैरे काय होती? खोली जवळजवळ 5 फूट खाली खोल आहे. 5 फूट खाली खोल आहे. पण इथे मध्ये काही दगडी वगैरे पडलेले दिसतात. दगडी नोटलेले ते जानवर येतात ना, त्यांच्याकरता पाणी पिऊ. आता हा पाण्याचा जो कलर आहे तो हिरवा झालेला आहे. तो पाला पारसाळा पडतोय ना, त्याच्यामुळे हिरवा. बरोबर. तिथे पायऱ्या पण आहे मला वाटतं. हा जो किल्ला आहे म्हणजे किल्ल्याचा पूर्वी खूप विकास झालेला होता. हो, पूर्वी झालेला. अजून किल्ला आपल्याला किल्ल्याचा हा जो मला असं वाटतं मधला जो पॉइंट आहे का किल्ल्याचा, हा पॉइंट तिथून तटबंदी आपल्याला दिसते किल्ल्याची. बरोबर. आणि ते समोर काय आहे ते नागफणी पॉइंट. ते नागफणी पॉइंट भीमाशंकरचे सगळ्यात उंच टोक. ते उंच.
मग आता बाबा अजून 1 तासाचं काय अवधी आहे का? हा 1 तास लागतो. चला मित्रांनो, आपण किल्ल्याच्या पायथ्याशी तर आहोतच आता आणि आपण आता किल्ल्यावरती पोहोचणार आहोत. अगदी थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत किल्ल्याच्या पायथ्यावरती. जंगलाचं एक वैशिष्ट्य म्हणायचं तर अनेक झाडांना वेगवेगळे आकार आलेले असतात. आता माझ्या हातामध्ये बघा, इथं एक वेल आहे काहीतरी, एका झाडापासून ती तयार झाली आणि जर याच्यावर बसलो की जसं काही आपल्याला झुला बांधायची गरजच नाही, एकदम मस्त जसं काही झुल्यावर बसल्यासारखा आनंद मिळेल आपल्याला. आणि परत वेगवेगळ्या वेटोळे घेतलेल्या वनी तुम्हाला इथं वेळी दिसतील. त्या वेळेला वेगवेगळे असे आकार प्राप्त झालेले आहेत आणि इथे जर पाहिलं तर एक प्रचंड मोठ्या आकाराचं इथं उंबर हा एक वृक्ष आपल्याला दिसतो. इथं त्याला भरपूर अशी फळे आलेली आहेत आणि ही फळे नंतर पिकली जातात आणि आता या फळांना खायचं म्हटलं तर ती अजून पाहिल्याची तयार नाही आहेत. पण मग बाबा ही जी फळे असतात ती माकडे वगैरे हा सर्व हे रानातले जे पक्षी जनावर आहे ना हे सर्व खाते. आणि इथे परत अजून 2 झाडं लागली मला वाटतं. हा आहेत. ही सुपारीची झाडे आहेत का? हा ते माड बोलतात त्याला. अच्छा, म्हणजे रानटी सुपारी वगैरे हा जी जंगलामध्ये असते ती. ते आपली ताडी असते ना, ताडीसारखे ते पोतांना ते असं मडकं बांधायचे. मग ते मडकं भरता येते. बरोबर. मग ते निशे येते त्यानं. बरोबर, ताडीसारखं ताडी म्हणून त्याचा वापर केला जातो. अगदी बरोबर. ते आता स्वतः पुसून गेली ते नाही ते धनगर लोक असलं ना मग ते कापतात ते मग ते मडकी लावायचे. जंगलाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नीरव अशी शांतता असते. या परिसरामध्ये आपण पाहतोय आता की एवढी शांतता आहे. मध्ये मध्ये आपल्याला या रातकिड्यांचा जो आवाज येतोय, बरोबर ना, रातकिड्यांचा जो आवाज येतोय तो तुम्हाला नीट जर शांत राहिलात तर बघा तुम्हाला आवाज जाणवेल तो. म्हणजे एवढी प्रचंड अशी शांतता इथे आपल्याला पाहायला मिळेल. एरवी आपण आपल्या आयुष्यामध्ये नुसती आपली भागमभाग असते. रोजचं आपलं कामामध्ये आपण एवढा बिझी शेड्यूल आपला झालेला असतो की आपल्याला अशी शांतता आपल्या आयुष्यात क्वचित आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून आपण आयुष्यात एकदा तरी वर्षातून 2दा किंवा 3दा किंवा जसं तुम्हाला टाईम मिळेल तसं अशा ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्यायला पाहिजे. याने तुमचं आयुष्य नक्कीच काही पटीने वाढू शकतं, तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं. म्हणून आपल्या फार पुरातन काळामध्ये काही हिंदू ग्रंथामध्ये पण आपले वर्णन केलेले आहे की जंगल संपत्तीमध्ये एखादा किती जरी रोगी असेल तरी तो पण चांगलं त्याचं आरोग्य होऊ शकतं, कारण ते लाभलेलं असतं ह्या वनसृष्टीला आणि त्याचंच योगदान म्हणून एखादा रोगीसुद्धा बरा होऊ शकतो, असं आयुर्वेद एका ग्रंथामध्ये पण लिहिलेलं आहे. आपल्याला दिसतोय हा पदरगडाच्या किल्ल्याचा भाग आहे, पण आपल्याला इथून वरती जाता येणार नाही. हा आपण ह्या ज्या वाटेने चाललोय ही वाट आपल्याला बरोबर पदरगडावर घेऊन जाईल, कारण इथून पूर्ण चढण्याचा अवघड असा मार्ग आहे. ही सुद्धा वाट तेवढी काही सोपी नाही म्हणावी लागेल, थोडी अवघडच भाग आहे. तुम्हाला प्रत्येक त्या कारवीचा आधार घेऊन तुम्हाला चालायला लागतंय. अतिशय खडतर अशी ही वाट आणि आमच्यापेक्षा बाबा जवळजवळ 70च्या पुढे आहेत. ते 70च्या पुढे असून सुद्धा त्यांचं फिटनेस किती उत्तम असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. आता सध्या चढत असताना जी धमचक होते माझी आहे कॅमेरामॅन आमची, पण आम्हाला आता एवढा थकवा जाणवतोय. पण बाबांच्याकडे जर बघितलं तर बाबांना थोडासा सुद्धा थकवा जाणवलेला नाहीये आणि कदाचित बाबा अनेक वेळा इथे जाऊन आलेले आहेत आणि त्या जाऊन आल्या कारणाने त्यांचं आरोग्य अतिशय उत्तम आहे. त्यांचा फिटनेसपणा मानावं लागेल की कुठल्या ते काय व्यायामशाळेत किंवा योगशाळेत गेले नसावेत, पण त्यांनी त्यांचा हा जो फिटनेसपणा व्यवस्थित राखून ठेवला. आणि हा आमच्यासारख्या तरुणांना त्यांच्याकडून काही गोष्टी नक्कीच शिकण्यासारख्या आहेत आणि त्या आम्ही आता बाबांकडून थोडं शिकतोय की एवढ्या उंच जवळजवळ 2.5 ते 3.5 फूट उंचीवरती हा पदरगड वसलेला आहे आणि या उंचीवर चढत असताना अक्षरशः घामाने आम्ही भरून गेलेलो आहोत. पण बाबांना
किंचितचा थोडा सुद्धा थकवा नाहीये. हे एक वरदानच बाबांना म्हणावं लागेल. गड आता आपल्यापासून अगदी थोड्या अंतरावर आहे आणि आणखी आपल्याला अशी कसरत करावी लागणार आहे. चढत असताना आणखी आपल्याला थकवा येणार आहे आणि हा थकवा येत असताना चढण्याचा जो आनंद आहे तो पण आपला द्विगुणित होणार आहे. कारण आपल्याला ज्याची आतुरतेने वाट होती, आपल्याला एक उत्साह होता की पदरगड किल्ला नक्की कधी येईल, तर आपण आता अगदी पदरगडाच्या अगदी जवळ आलेलो आहोत आणि थोडीशी आपल्याला अशीच कसरत चालू राहणार आहे आपली. आणि तिथे पाहिलं आपण तर वरती आता माझ्या दृष्टीस एक माकड दिसते मला तिथं वरती. आता आपल्या कॅमेऱ्यामध्ये तो छायाचित्राने जर नीट व्यवस्थित तिथं आलं तर अंतर भरपूर आहे. तिथे जर सरळ एक अशी स्ट्रेट जर नजर लावली तर आपल्याला एक माकड दिसतोय, तर तो आपल्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त होईल की नाही याची शाश्वती नक्की देत नाही मी, कारण भरपूर जवळजवळ 1000 मीटरच्या पुढे तो आपल्यापासून आहे. तर आता आपण जर समोर पाहिलं तर आता काही तासापूर्वी आपण त्या ठिकाणी होतो, ती जी मोठी दरी दिसते त्या ठिकाणी आपण होतो आणि तिथून आपण ह्या घनदाट झाडीतून वाट काढत काढत आत्तापर्यंत आपण इथपर्यंत पोहोचलोय. आणि आता पुन्हा एकदा इथं ही झाडी इथे संपलेली आता आणि आता आपण अगदी काही वेळेतच आपण त्या किल्ल्यावर पोहोचणार आहोत. आणि पुन्हा एकदा हा तो मार्ग आहे अतिशय बिकट आहे. आता चढताना खरी आपली आता कसोटी आहे चढण्याची. बघा तुम्ही पाहू शकता की किती कसरत करावी लागते, पण बाबांना तर असं वाटतं की बाबा असंच चढतात. बाबांना काही म्हणजे वाटत नाही की मार्ग कसा आहे काय. आणि त्यांच्या वयोमानाप्रमाणे खरंच मी मगाशी पण मला बोललो तुम्हाला की एक निसर्गाचं वरदान असतं अशा व्यक्तींना की जे त्यांच्या एवढ्या आयुष्यामध्ये पण अशी वाट ती बिकट सर करतात. एरवी त्यांचं जेव्हा तरुण पण असेल तेव्हा तिने असे गड किल्ले तर मला असं वाटतं सहज सर केले असतील. बघा कशी चढण्याची जी एक खरी कसोटीच म्हणावी लागली. आणि अशा ह्याच्यात जर थोडंसं जरी आपल्या पूर्ण जर चुकी झाली तर सरळ आपण आपला मृत्यू ओढवू शकतो. त्यासाठी गड किल्ले करत असताना खूप काळजीपूर्वक हे सर करावे लागतात, अन्यथा तुम्हाला तुमचं जीवन धोक्यात घालू शकतात. आणि मी बसलो आहे की कुठे गार्डन मध्ये येऊन कुठल्या झाडावर नाही बसलो. तुम्ही जर खाली बघितलं तर बघा किती मोठी दरी आहे. आणि ह्या ज्या झाडावर बसलोय हे साधं सुद्धा झाड नाही आहे. हे अतिशय अगदी ओरिजिनल कढीपत्त्याचं झाड आहे की जो आपल्याला रोजच्या जेवणामध्ये आपण याचा वापर करतो. आणि अशी कितीतरी मोठी मोठी झाडं, याच्यापेक्षाही मोठी झाडं या अभयारण्यात आपल्याला पाहायला मिळतात. आणि आत्ता आपण अतिशय एकदम थोड्याशा अंतरावर आहोत किल्ल्यापासून. बघा तुम्हाला ह्या जो किल्ल्याचं वरतीचं टोक बघितलं तर इथे एक झुडपं आहे वरती आणि तिथे एक माकड बसलेलं आहे. बघा तुम्हाला दिसेल बघा तिथं. आमच्या कॅमेरामॅनना मी विनंती करतो की तो जो माकड आहे त्या माकडाला व्यवस्थित तुम्ही छायाचित्रामध्ये बंदिस्त करा. त्याला थोडंसं झूममध्ये घेतलं तर दिसेल आपल्याला. तो त्याची शेपूट वगैरे हलवतोय, ओरडते. पण थोडं 2 मिनटं मी माझं भाषण थोडंसं थांबवतो जेणेकरून तुम्हाला तिथे त्याचा आवाज ऐकला येईल. बघा तो आमच्या दिशेने जोरात जोरात ओरडतोय. त्याला असं वाटते तोही आमचा, त्याला असं वाटतं माझे कोणीतरी मला काहीतरी खाऊ आणलंय, त्यासाठी तो कदाचित ओरडत असावा. आणि आम्ही तसा बंदोबस्त केलेला आहे, त्याच्यासाठी खास बिस्किटं वगैरे काही आम्ही आणलेले आहेत आणि ती ते गेल्यानंतरच आम्ही देऊ. बघा एक विशेष एवढ्या उंच ठिकाणी तो एका छोट्याशा फांदीवरती विराजमान आहे. एक देवाचं वरदानच आहे त्यांना. बजरंगबलीचं, हनुमंताचं वरदानच आहे त्या सर्व वानरवासींना. आणि म्हणून ते कुठल्याही ठिकाणी कधी पण एवढ्या उंचावरून जरी पडलं तरी त्यांना काही होत नाही. पण त्यांना ते निसर्गाने दिलेलं एक दैवी वरदान म्हणाले. तर चला आपण
आपला हा जो सफर आहे तो थोडासा काही अवधीत पूर्ण होणार आहे आणि आमच्या कॅमेरामॅनचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अशा भयानक अशा अवस्थेमध्ये त्यांनी जे छायाचित्रण टिपण केलेलं आहे ते खरंच त्यांचं कौतुक केलं तेवढं कमीच. त्यांचं शब्दात पण मी कौतुक करू शकत नाही. आणि तरीसुद्धा त्यांचे एक मोलाचे आपल्याला साथ लाभले आणि ते आपले सर्व छायाचित्रण व्यवस्थित टिपत आहे. बाबा हा जो रस्ता आहे या आता इथं ही गुफा दिसते आपल्याला आणि या गुफेतून हा एक जाण्याचा रस्ता दिसतो इथून. आणि इथून जर पुढे गेलो आपण खाली उतरायला ते पाठी लागणार आहे आता इथे. तर इथून अच्छा इथून पाठी लागेल का? बरोबर. या गुफेतून आपण डायरेक्ट खाली निघतो ते झाडापासून. बरोबर. आणि ही प्रचंड झाडी आहे का? हा प्रचंड. अच्छा पण भीमाशंकरला जाण्याचा हा एक रस्ता आहे का इथून? आहे ना. अच्छा हा वरती जाणारा भीमाशंकरचा रस्ता आहे. बरोबर. आणि पुढे काय शिडी घाट दिसते? आणि ते पुढचं शिडी घाट आहे आणि जो पेड्याचा घाट आला. बरोबर. इथे पुढच्या बाजूला ना तिथं नागपूर येऊन जायला पेड्याचा भाग आला. बरोबर. अतिशय धोकादायक ही चढण. आणि तुम्हाला मला सांगायचं आहे की माझ्या आयुष्यातला हा अतिशय ही कठीण वाट. म्हणजे आतापर्यंत मी अनेक किल्ल्याला भेटी दिलेल्या आहेत पण इतिहास काळामध्ये हा किल्ला कुठेतरी वंचित राहिलेला आहे. आणि एवढी अवघड वाट आहे कदाचित त्याच्या कारणाने या मार्गाला पर्यटक जास्त भेट देत नसावेत. कारण चढायला आणि उतरताना खूप धोकादायक ही जागा आहे. पाहू शकता की कशा प्रकारे ह्या दगडांना ह्या सफरीमध्ये हात घालून इथं चढावं लागतं आपल्याला. आणि थोडंसं जरी काही झालं तरी आपला जीव चांगलीला लागू शकतो. आणि लवकरच आपण किल्ल्याच्या वरच्या माथ्यावरती आपण पोहोचणार आहोत. किल्ल्याचा सर्वात जो उंच भाग आहे त्या उंच भागाच्या अगदी आपण काही जवळ येऊन ठेपलेलो आहोत. आणि हा जो रस्ता आहे ही जी वाट आहे ती एकंदरीत तुम्हाला दिसते की किती भयानक आहे. आणि कदाचित आपल्या रस्त्यामुळे या वाटेमुळे पर्यटक कदाचित येत नसावेत की ह्या रस्त्याला म्हणून. आणि आता तुम्ही की किती खूप ताकदपणाला लावून जीव मुठीत धरून ही वाट सर करावी लागते. आणि इथून ह्या दगडी पायऱ्या इथं कोरण्यात आलेल्या आहेत. पण या पायऱ्यांचा आधार घेऊन आपल्याला आता किल्ल्याच्या मेन भागापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि नव्हे तर आता किल्ला आपण सर केलेलाच आहे. आमचे कॅमेरामॅनची पण अगदी शिकस्त होत आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पदरगड किल्ल्यावरती मी माझे मित्र कॅमेरामॅन विजय धोत्रे आणि ज्यांचं अमूल्य असं मार्गदर्शन लाभलं ते आमचे काठेवाडी गावातले पुजारी बाबा भाऊ काठे ते आमच्या इथं समोर उपस्थित आहेत. आणि बाबांच्या केवळ मार्गदर्शनामुळे आज इथपर्यंत आम्ही पोहोचू शकलोय. तर मी पुन्हा सांगतो आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये जेवढे मी ट्रेकर्स केले त्यातलं सगळ्यात कठीण हा ट्रेकर्स म्हणावा लागेल. आणि आणखी वरती आम्हाला भरपूर अंतर चढायचं आहे आणि किल्ला अक्षरशः सर केलेला आहे. आणि हे केवळ या बाबांच्या कृपेमुळे झालं. बाबा या तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या मागोमाग येतोय. आणि आमच्या कॅमेरामॅनचं पण पुन्हा एकदा कौतुक. विजय धोत्रे धन्यवाद. आगे बढो. पदरगड किल्ल्याच्या अगदी माथ्यावरती आपण फक्त पोहोचलेलो आहोत. आणि हा समोरचा जो विस्तीर्ण असा परिसर दिसतोय आणि जर बाजूला आपण निरीक्षण केलं तर ही घनदाट अशी झाडी आपल्याला दिसते इथं की एरवी या उन्हाळ्यामध्ये जर झाडी एवढी हिरवीगार दिसते तर तुम्ही वर्णन करा किंवा तुम्ही कल्पना करा जर पावसामध्ये किती झाडी हिरवीगार असेल. आणि जर चारी बाजूंनी आपण इकडे बघितलं निरीक्षण केलं तर बाजूला इकडे खूप खोलगट असा भाग दिसतोय. खूप मोठ्या मोठ्या दऱ्या आहेत. आणि इथपर्यंत येताना कॅमेरामॅनची माझी अक्षरशः शिकस्त झाली. पण केवळ या बाबांचं मार्गदर्शन लाभलं. आणि बाबांना जेवढे बाबांचे कौतुक करावे
तेवढं थोडंच आहे. तर कदाचित बाबा नसते मार्गदर्शन करायला तर इथपर्यंत कदाचित हा पदरगड किल्ला आम्हाला सर करताच नसता आला. आता आपण जर कंटिन्यू बघितलं आपण इथं तर या पदरगड किल्ल्याचं एक जाणून घेऊ त्याचं वैशिष्ट्य थोडंसं. बाबा इकडे या बाबा. हे बाबा काय आहे? ते हौद आहे. हौद पाण्याचा. आपण इथं पाहतोय की हे पूर्वी राजे महाराजांच्या काळामध्ये हे हौद कोरण्यात आलेले असावेत. त्याचा वापर जेणेकरून जनावरांना गुरांना वगैरे काही पाणी वगैरे पिण्यासाठी वापर केला जायचा. बाबा इकडे या तुम्ही. बाबा या इकडे. इथे बरेचसे बॉटल्स वगैरे आपल्याला पडलेले दिसतात. ते तुम्हाला आम्ही मागेच आता बोललो की हे जे पर्यटक येत असतात ते पर्यावरणाचा कुठेतरी ऱ्हास करत असतात आणि अशा बॉटल्स वगैरे फेकत असतात आणि उगाचच त्या बॉटल्समुळे इथल्या ज्या वनसंपत्तीला कुठेतरी तोटा सहन करावा लागतो. हे सगळं नंतर कालांतराने काम ढासळत गेलं का? अच्छा. बघा तुम्हाला मला सांगावं असं वाटतं की इथे प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि या पावसामुळं दगडांची सुद्धा झीज होते आणि मग तो दगड कालांतराने खूप जोराचा पाऊस जेव्हा विजा गडगडाट वगैरे पाऊस वगैरे जेव्हा कोसळत असतो तेव्हा दगडांची कुठेतरी झीज होऊन दगड खाली इकडे दरीत कोसळत असतो. म्हणून आपण पाहतो एकदा दगडांची बरीच बारीक बारीक अशी झीज झालेली दगडांची. आणि आता हा मेन आपल्याला दिसतोय दरीसारखा पॉईंट आपल्याला दिसतोय. हा दरीसारखा आपल्याला खूप मोठा पॉईंट दिसतोय. जसं काय एखादा प्रवेशद्वारच म्हणावं लागेल किल्ल्याचा. आपण ते हौद आणतो बघा ते. हा ते हौदवरून आलो. तो जो समोर हिरव्या आकाराचा जो पाण्याचा जो भाग दिसतोय तो आपण किल्ल्याच्या पायथ्याशी होतो. तिथे आपण मगाशी वर्णन केलं की आपण किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी होतो आणि त्या तिथून न येता आपल्याला असं यावं लागलं कारण तिथून येण्याचा जो रस्ता आहे तो अतिशय खडतर आहे आणि हा त्याच्यापेक्षा खडतरच म्हणावा लागेल. तर ज्या इकडे आपण बघू आता किल्ल्याचा हा जो मेन भाग आहे हा उंच असा खाली जर आपण बघितलं खाली तर एक त्रिकोणाकृती आकार दिसतो. आणि आता एक किल्ल्याचं एवढं पाहायला गेलं तर इतिहासातील थोडेफार दाखले आपल्याला इथं पाहायला मिळतात. इथे असे हौद वगैरे जागोजागी कोरण्यात आले. एखादं भगवा पताका पण सुद्धा लावलेला दिसतो आपल्याला. बाबा इथं एरवी पावसामध्ये पूर्ण हौद भरलेले आहे. फुल भरले. पण याच्यामध्ये जास्त गाळ वगैरे जाऊन ते हौद आता भरून आले ना. बरोबर. त्याच्यामुळे याचं पाणी त्यामुळे आपण त्यावर कॅमेरामॅनला मी विनंती करतो की आपल्याला आपल्या पर्यटकांना हा जो पुढे हौद आहे त्या हौदाचं चित्र त्यांना दाखवावं. ही भगवा अशी पताका लावण्यात आलेली आहे. अशी भगवा पताका लावण्यात आलेली आहे. मोठ्या मोठ्या अशा खाली जर आपण बघितलं खाली एकदम खाली खूप दरीतून आपल्याला इथं असं वाटतं खूप मोठ्या काहीतरी गुफा असाव्यात. पाण्याचा थोडासा अंश वगैरे दिसतोय म्हणजे थोडंसं गारवळ हिरवं भाग दिसतोय इथं. थोडाफार पाण्याचं प्रमाण इथं जर थोडंसं काही खोदलं गेलं तर नक्कीच इथं पाणी लागू शकतं. उंच असं हे ठिकाण रम्य असं वातावरण. आणि जर आपण बघितलं इकडं या सुलक्याकडे तर आपण जे खालून सकाळी आपण तुम्हाला जो सुलका दाखवला काठेवाडी गावाच्या रस्त्यावरून तो हाच सुलका एखाद्या त्रिकोणाकृती आकाराचा दिसतो तो. किल्ल्याचा शेवटचा भाग इथे पाहतोय एक खूप मोठ्या प्रकारची अशी लेणी कोरण्यात आलेली आहे आणि इथे काही ठिकाणी असे चुले पण मांडण्यात आलेले आहेत. काही मुंबईवरून येणारी जी पर्यटक लोक असतात ती इथे वस्ती वगैरे करत असतात आणि मग ते जेवण वगैरे इथे बनवतात आणि नंतर दुसऱ्या दिवशी ते त्यांचा मुक्काम हलवतात. तर अतिशय खडतर असा हा माझ्या आयुष्यामधला हा उत्तम असा ट्रेकर की फर्स्ट टाईम एवढ्या धोकादायक वाटेने हा सर केला आणि त्याचं श्रेय आपले पुजारी बाबा काठेवाडीचे त्यांच्या
मार्गदर्शनामुळे आज आम्ही इथे हा ट्रेकर सर करू शकलो. आणि तेवढंच मोठं एक कौतुक करायचं म्हटलं तर आमचे कॅमेरामॅन विजय धोत्रे, अर्थात ते माझे विद्यार्थी आहेत. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर आज सकाळी मी त्याला सांगितलं की आज आपल्याला ट्रेकला जायचं आहे, तर काठेवाडीच्या अंतरापासून म्हणजे सुरुवात केलेली आम्ही सकाळी 9 वाजता आणि इथे जवळजवळ 1 वाजता आम्ही इथे पोहोचलो. अतिशय खडतर अशा वाटेतून इथं हा मार्ग आम्ही सर केला. आणि पुन्हा एकदा आमच्या कॅमेरामॅनचे कौतुक करतो. आणि त्यांचं काही आपल्याला 2 शब्दात काही ते अनुभव सांगतील आजच्या ह्या ट्रेकर्सबद्दल, तर मी त्यांना विचारतो. विजय धोत्रे, काय तुम्हाला आजच्या या ट्रेकर्सबद्दल म्हणावं लागेल? आजचा ट्रेकर म्हणजे माझा आयुष्यातला पहिला टर्निंग पॉईंट. मी कुठंच गेलो नव्हतो असं वर चढायला, कुठल्या आमच्या एवढ्या जवळ विशाळगड असून त्याच्यावर गेलो नाही. तरी आज तू सांगणं असं सर या नात्याने तुमच्या आलो, ह्याच्यावरनं असं समजलं की आपण किती काय करू शकतो. आज हा चढ आपण मध्येच थांबणार होतो, परंतु हा आपण पूर्ण केला आहे. तरी आपण या गावाला मागं आलतो, गणपती घाट हा इथपर्यंत अंतर पाहिलेलं आपण कसं आहे. त्याशिवाय आलो आणि बाबा भेटले, बाबाच्या घरी गेलो. बाबा बोलले की आपल्याला इकडे जायचंय आणि मला काय एवढं माहीत नव्हतं का एवढं वरती आपण येऊ शकतो. आणि असा वाट का आता परत जायची आपली पंचायत झालेली आहे, परंतु तरी न घाबरता आपण आपला श्रेय आपण हातात प्राप्त करू शकतो. आणि हे होते विजय धोत्रेचे मनोगत. त्यांनी आपल्या मोजक्याच शब्दात त्यांनी आपल्याला सांगितलं की या किल्ल्याचा जो मेन माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट असा तो म्हणत होता. आणि नक्कीच विजय तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट असेल, कारण जेव्हा आपण हे कोणत्याही अशा सामान्य व्यक्तीचं काम नाही आहे इथं वरती येऊन सर करायचे. त्यासाठी फिजिकली मेंटली माणूस टफ लागतो. आणि नक्कीच जर त्यांनी या असे गडकिल्ले जर सर केले तर आयुष्यात येणारे कितीतरी ताणतणाव असतील किंवा काही प्रसंग असतील जे आयुष्यामध्ये येणारे, त्या सर्व प्रसंगांना तो मात करू शकतो. कारण एक तुमचा आत्मविश्वास जागा होतो. आणि आयुष्यामध्ये पैसा संपत्ती वगैरे कोणी कितीही कमवतो, पण जन्म जेव्हा घेतो तेव्हा तो रिकाम्या हाताने आलेला असतो. आणि जाताना जरी त्याने करोडो किती पैसे कमवले तरी जाताना तो काहीच हातात घेऊन जात नाहीये. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आयुष्यामध्ये अशा काही मोहीम, अशा ज्या रिस्क तुम्ही उचला, जर तुम्ही अशा मोहीम रिस्क उचलाल तर नक्कीच कुठेतरी तुम्ही यशाच्या शिखरावरती सर व्हाल, रूढ व्हाल आणि तुमचा आत्मविश्वास वाढला जाईल. आणि एवढं सगळं तुम्हाला आज याचं किल्ल्याचं वर्णन करून सांगितलं. एकंदरीत बाबांचं मार्गदर्शन लाभलं, कॅमेरामॅनचं पण तेवढं कौतुक करावं असं वाटलं. कारण एवढं तुम्हाला सुंदर असं छायाचित्रण केलं, त्या कॅमेरामॅनला पण खरंच दाद द्यायला लागेल. त्यांनी खूप मोलाची एक कामगिरी केली. आणि या याच किल्ल्यावरती आज तुमची या पत्रगड किल्ल्याला भेट देऊन तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.